नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बुधवारी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी चन्नमा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करत काँग्रेस सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने पुरवलेले खत राज्य सरकारने शेतकऱ्यांना न वाटता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार आणि प्रदेश भाजप रयत मोर्चाचे एस पाटील नडहळ्ळी यांनी केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा, खताचा तातडीने पुरवठा करा अशी मागणी केली. यावेळी शेतकरी व भाजप नेते बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या शेतकरी हिताच्या योजना रद्द केल्याचा आरोपही काँग्रेस सरकारवर करण्यात आला. या आंदोलनामध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा व युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शेतकऱ्यांची खतासाठी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर भाजपचे अध्यक्ष गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोडगौडा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री आणि आमदारांच्या कार्यप्रदर्शनावर पक्षांतर्गत नाराजी व्यक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सलग दुसऱ्या दिवशी आज बुधवारी मंत्रिमंडळ व आमदारांची बैठक घेतली. सदर बैठका 4 दिवस चालणार असून उत्तर कर्नाटकातील विकास संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या 1 to 1 चर्चेमध्ये काही आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघातील मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री थेट मंत्र्यांशी संवाद साधत आहेत. आज झालेल्या बैठकीमध्ये कलबुर्गी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री, इतर संबंधित मंत्री, केकेआरडीबीचे अध्यक्ष आणि आमदार सहभागी होते. जिल्ह्यातील विविध विभागांच्या योजना व बजेट घोषणांची अंमलबजावणी आणि निधीच्या वापराबाबत आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विकास कामांमध्ये गती आणण्याचं आणि जिल्हास्तरावर अधिक समन्वय ठेवण्याचे निर्देश दिलेत. या बैठकांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा विश्वास निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी भाजप मोर्चा अध्यक्ष एस पाटील यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेस सरकारला शेतकरी विरोधी सरकार ठरवत गंभीर आरोप केले आहेत. राज्यात शेतकऱ्यांना नकली बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला असून त्यामुळे पीक हातचे गेले आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच उत्तर कर्नाटकातील अनेक भागामध्ये पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असूनही सरकारने कोणतीही ठोस मदत जाहीर केलेली नाही अशी खोचक टीका करण्यात आली. पाटील म्हणाले की राज्य सरकारने केंद्र सरकारच्या अनेक शेतकरी हिताच्या योजना बंद केल्या आहेत. खत आणि युरियाची टंचाई असूनही राज्य सरकार निष्क्रिय आहे. मात्र केंद्र सरकार सातत्याने युरिया व अन्य खतांचा पुरवठा करत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना काँग्रेस सरकारने बंद केल्याचा आरोप करत हमी योजनांच्या नावाखाली भाजपा सरकारच्या लोकोपयोगी योजना थांबवल्या जात आहेत असेही एस पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय पाटील, गीता सुतार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. बेळगाव महापालिकेच्या 3 माजी आयुक्तांनी पौर कार्मिकांसाठी राज्य सरकारकडून मंजूर केलेले सकाळच्या न्याहारीची योजना राबवण्यामध्ये गंभीर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीत काम करणाऱ्या पौर कार्मिकांना सकाळी मोफत नाश्ता देण्याची योजना राबवली जाते.
मात्र बेळगाव महापालिकेतील 1318 पौर कार्मिकांना तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलं. या प्रकरणाची दखल नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाने घेतली असून संबंधित आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रायबाग तालुक्यातील अॅडव्होकेट सुरेंद्र उगारे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर 3ही माजी आयुक्तांविरुद्ध प्रशासनात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेतील प्रशासनाची जबाबदारी आणि शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. बेळगाव शहर व उपनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार एसीपी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. खडेबाजार आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत त्यांनी मंडळांच्या अडचणींचा आढावा घेतला आणि सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच पोलीस प्रशासन उत्सवात सर्वतोपरी सहकार्य करेल. मात्र गणेशोत्सव मंडळांनी नियमानुसार साऊंड सिस्टीम, विसर्जन मिरवणूक आणि परवानगी संदर्भातील अटींचे पालन करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडगाव ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची सांगता मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काल मंगळवारी पार पडली. 22 जुलैपासून सुरू झालेला हा जत्रोत्सव तब्बल 7 दिवस चालला, ज्यात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खरेदी व मनोरंजनाचा आनंद घेतला. सालाबादप्रमाणे यंदाही यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार होता. मात्र यात्रोत्सवाची रंगत पुढील काही दिवसांपर्यंत टिकून राहिली. यरमाळ रोड, पाटील गल्ली, कारभार गल्ली, विठ्ठल देव गल्ली, वाडा कंपाऊंड, विष्णू गल्ली, वजे गल्ली या परिसरात आकर्षक स्टॉल्स, झोपाळे, खाद्यपदार्थ आणि खेळांचे साधने यामुळे प्रचंड गर्दी उसळली होती. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू होती. यात्रा काळामध्ये लाखोंची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समिती, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांचे योगदान उल्लेखनीय ठरले. गोवा वेस अग्निशामक दलाजवळील साईनबोर्डवर फाटलेले बॅनर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांवर फाटलेले बॅनरचे तुकडे पडत असून या परिस्थितीबाबत वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन बॅनर हटवावेत अशी मागणी होत आहे. अपघात होण्याआधीच उपाययोजना करणं गरजेचं आहे असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रामनगर बेळगाव येथील युवक योगेश यल्लापा चौकी यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली आहे. निवडीच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने श्रीराम सेना हिंदुस्थानने मदतीचा हात पुढे करत त्याला योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले होते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी युवकाचा सन्मान करून त्याचे अभिनंदन केले. हा सन्मान युवकाच्या मेहनतीचे व संघटनेच्या सहकार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केलंय. रामनगर जगलबेट येथील वलय अरण्य विभागात येणाऱ्या कुंबेली नाका येथील फॉरेस्ट चेक नाक्यावर मंगळवारी दुपारी ओरिसा येथील 15 वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर युवक कुंबेली फॉरेस्ट चेक नाका इथून चालत जात असता काही दिवसांपूर्वीच कामावर रुजू झालेला फॉरेस्ट कर्मचारी लिंगप्पा लमाणी वय 45 मूळचा राहणार विजापूर यांनी चेक नाक्याजवळील एका खोलीमध्ये बोलावून घेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केली असल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने रामनगर पोलीस स्थानकात केली आहे. सदर फॉरेस्ट कर्मचाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाजवळील शासकीय कन्नड प्राथमिक शाळा क्रमांक 21 मधील नूतनीकरण करण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एलकेजी, यूकेजी आणि पहिलीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही राबवण्यात आला. आमदार सेठ यांनी शासकीय शाळांची पायाभूत सुविधा सुधारण्याची व बालशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमास शाळेचे कर्मचारी, स्थानिक नेते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण मासाच्या पावन निमित्ताने श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव यांच्या वतीने येत्या 2 ऑगस्ट रोजी वडगाव ते सोगल सोमनाथ अशी पारंपरिक पायी दिंडी निघणार आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता पिंपळकट्टा गणपती व मारुती मंदिर येथून दिंडीला प्रारंभ होईल. सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी सोगल सोमनाथ मंदिरातून भजन, प्रदक्षिणा व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल. श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव यांच्या वतीने सर्व वारकरी, भाविक भक्त यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अंमली पदार्थाच्या नशेत फिरत असलेल्या एका युवकाला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव मुजाहिद अहमद वाहिद अहमद नाईकवाडी वय 28 राहणार न्यू गांधीनगर बेळगाव असं आहे. याची माहिती आज बुधवारी देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुजाहिद हा सीबीटी आवारात संशयास्पद अवस्थेत वावरत होता. त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने अंमली पदार्थ सेवन केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याच्या विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 1 एप्रिल 2014 रोजी सीमाप्रश्नी तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची सुनावणी आज बुधवारी बेळगाव न्यायालयात झाली. या प्रकरणात सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम न्यायालयात उपस्थित होते. मात्र इतर 4 आरोपी गणपती मारुती साळुंखे, दादासो अनंत पानसकर, प्रमोद हनुमंत चव्हाण आणि अभिजित रामचंद्र पाटील न्यायालयात अनुपस्थित राहिले. सदर प्रकरणामध्ये 2014 मध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातून काही नेते बेळगावात दाखल झाले होते. त्यावेळी शहरात 144 कलम लागू करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर नियमभंग केल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार हा खटला गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव न्यायालयात प्रविष्ट आहे. आजच्या सुनावणी दरम्यान काही आरोपी अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख 15 सप्टेंबर 2025 ही निश्चित केली आहे. यावेळी बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोडकर यासह इतर शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मारिहाळ पोलिसांनी सादर केलेल्या कारवाईमध्ये सायंकाळी सांब्रा ब्रिजजवळील गवळी गार्डन परिसरात मटका खेळ सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकून एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून रोख 4,500 व मटका साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विलास राजू बेळगावकर वय 25 राहणार जय भवानीनगर कलखांब असं असून तो सार्वजनिक ठिकाणी मटका खेळवून पैसे घेत असताना मारिहाळ पोलीस ठाण्याचे एएसआय बीएस नाईक आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक चौकशीत आरोपी विलासने महेश यल्लप्पा यल्लारी व किरण सिद्धराय पिटगी हे दोघे मटका खेळण्यासाठी पैसे देत असल्याची कबुली दिली. त्यामुळे या तिघांविरुद्ध मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा पोलीस मैदानावर सोमवारी सकाळी पोलीस विभागाकडून साप्ताहिक कवायत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि सहाय्यकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस दलातील शारीरिक क्षमता, तंत्रसिद्धता, संघटन कौशल्य आणि तत्परता वाढवण्याच्या उद्देशाने दर आठवड्याला ही कवायत घेण्यात येते. यावेळी जवानांनी विविध प्रकारचे ड्रिल आणि शारीरिक प्रशिक्षणाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशिक्षण विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या कवायतीत शिस्त आणि व्यावसायिकतेवर भर देण्यात आला. खानापूर जांबोटी रस्त्यावरील रामगुरवाडी फाट्यावर असलेल्या समृद्धी इलेक्ट्रिक्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे खानापुरातही तांबे चोरीचे लोण पसरल्याची चर्चा आहे. दुकान मालक सागर पोनेरी पारसेकर यांनी नागपंचमीच्या आदल्या दिवशी हुबळी येथून मोटार वाइंडिंगसाठी तांब्याची तार खरेदी केली होती. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ही नव्याने खरेदी करण्यात आलेली तांब्याची तार लंपास केली आहे.
चोरीस गेलेल्या तारेची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे सदर तार खरेदी केल्याची माहिती केवळ काही जणांनाच होती. त्यामुळे ही माहितीतील व्यक्तीच्या मदतीने चोरी केली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येतोय. शेजारील दुकान हे रात्री 11 वाजेपर्यंत चालू होते. ते बंद होताच सागर यांच्या दुकानात चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रायगडावर जाणाऱ्या महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाचे नाव छत्रपती महामार्ग ठेवण्याची घोषणा केली असून हा निर्णय ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे. आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची संभाजी राजे छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता त्याला छत्रपती महामार्ग असं नाव देण्याची मागणी मांडली. शहापूर प्रभाग क्रमांक 27 मधील नवी गल्ली सर्व्हिस रोडच्या उर्वरित विकास कामाचे भूमिपूजन काल मंगळवारी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले. याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या फंडातून सदर रस्त्याचे अर्धे काम पूर्ण करण्यात आले होते. आता उर्वरित भाग महानगरपालिकेच्या वॉर्ड बजेटमधून पूर्ण केला जाणार आहे. या प्रसंगी परिसरातील इमाम काझी बिजगर्णी, फैयाज तहसीलदार, मलिकजान बिजगर्णी यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी नगरसेवकांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत सदर काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहापूर येथील अळवन गल्लीतील श्री मंगाई देवी देवस्थान ट्रस्ट व मराठा पंच मंडळातर्फे श्रावण महिन्यानिमित्त बुधवारपासून धार्मिक कार्यक्रमांची मालिका सुरू झाली आहे. आजपासून वेद पठण, देवीचा अभिषेक, कुंकुमार्चन पूजा व महापूजा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता दुर्गा सप्तशती व नवचंडी पाठ होणार असून शुक्रवारी सकाळी 9 वाजता नवचंडी होम, नवग्रह पूजन, महामृत्युंजय होम, बलिपूर्णाहुती व महाआरती तसेच सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न होईल. रविवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी महाआरती आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. बेळगावचे खासदार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज नवी दिल्लीतील नवीन खासदार भवन कार्यालयात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्यातील 3 राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांमध्ये श्रेणी सुधारित करण्याच्या आणि बेळगाव बागलकोट जिल्ह्यातून जाणाऱ्या 4 लेन रस्त्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली. यावेळी मंत्री गडकरी यांनी शेट्टर यांच्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.